कास पुष्पपठार हंगामाचा शुभारंभ 2025 झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येणार असं अपेक्षित आहे. त्या दृष्टीनं प्रशासनाने, वन विभागाने आणि समितीच्या माध्यमातून नियोजन पूर्ण करण्यात आलेलं आहे. यावर्षी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे आणि त्यामुळं वाहतूक कोणती होणार नाही याची दक्षता आम्ही सगळेजण घेत आहोत. पर्यटकांनी सुद्धा अतिशय जबाबदारीनं वागलं पाहिजे. स्वच्छ, सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनावर आपला भर राहणार आहे आणि पर्यावरणपूरक उपाययोजना सुद्धा यावर्षी केल्यात. बैलगाडी आणि इलेक्ट्रिक वाहनं सुद्धा यावर्षी सुरू करण्यात आली आहेत. सर, दरवर्षीपेक्षा यंदा वेगळं असं काही नियोजन केलेलं आहे? तेच मी सांगत होतो की यावर्षी पर्यावरणपूरक वाहनं जसं की सजवलेल्या बैलगाड्या आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हेकल्स यांचा वापर यावर्षी करण्यात येतोय. हे यावर्षी वेगळे आहे आणि बाकी नेहमीप्रमाणे सगळ्या सुविधा करण्यात आल्या. पाणी पुरवठा असेल किंवा पार्किंग व्यवस्था असेल, स्वच्छतागृह असतील चांगल्या दर्जाची, त्या सुविधा सगळ्या करण्यात आल्या. बुकिंग सर ऑनलाईनच असणार आहे की ऑफलाईन पण पर्यटक? ऑनलाईन बुकिंग असणार आहे. सुट्टीच्या दिवशी ऑनलाईनच पर्यटकांनी बुकिंग करून यावं असं सगळ्यांना आवाहन आहे. कारण त्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी येते, कारण अनेक लोक ऑनलाईन बुकिंग न करता येतात. तर ते टाळण्यासाठी सर्वांनी ऑनलाईन बुकिंगवर भर द्यावा असं पर्यटकांना. साधारणतः एका दिवसासाठी काय म्हणजे किती मर्यादा ठेवलेली आहे किंवा काय? एका दिवसासाठी 3,000ची मर्यादा आहे. 3 टप्पे आहेत, ते 3 हे केलेले आहेत, त्याचे 1,000चे अशा पद्धतीनं नियोजन आहे. आणि सॅटर्डे आणि संडेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, त्याचं काय मॅनेजमेंट झाले आपल्याकडून? तर त्या दृष्टीनं एकेरी वाहतूक यावर्षी सुरू करण्यात येते आणि पोलीस प्रशासनाची सुद्धा मदत घेण्यात येते. साधारण 15 ते 20 पोलिसांची मागणी केली आणि SP साहेबांनी ते मान्य सुद्धा केलं. कलेक्टर सरांनी सुद्धा सूचना दिल्या आहेत. त्यामुळं यावर्षी वाहतूक कोंडी होणार नाही आणि पर्यटकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली. हुल्लडबाजी केली जाते, काय नियंत्रण आपलं? हुल्लडबाजी होतीये तर त्या दृष्टीनं सुरुवातीला सातत्यानं सूचना दिल्या जातीलच. कडक कारवाई सुद्धा करण्यात येईल आणि पत्रक शुल्क सुद्धा वसूल करण्यात येणार आहे. जे उपद्रव करतील लोक त्यांच्यासाठी 750 रुपये उपद्रव शुल्क यावर्षी वसूल केलं. सर, एकेरी वाहतूक एकेरी वाहतूक आता आपण ज्या मार्गावर उभे आहोत तिकडून खाली कास तलावाकडे वाहनं जातील, तिकडे इकडे येणार नाही आणि घाटाई मार्गे दुसरा मार्ग असेल, इकडून तिकडे जाता येईल आणि परत जाताना मग घाटाई मार्गे अशा पद्धतीनं सर्व पर्यटकांचं या दृष्टीनं सहकार्य आवश्यक आहे. नियोजन तर वन विभागानं आणि समितीनं केलेलंच आहे, परंतु पर्यटकांच्या सहकार्याशिवाय ते पूर्ण अंशानं अंमलबजावणी त्याची होऊ शकणार नाही. सर्व पर्यटकांना आव्हान आहे की हे जे काही नियोजन केलं वाहतुकीचं याला पूर्ण अंशानं पाठिंबा द्यावा, सहभाग घ्यावा आणि त्याला सहकार्य करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.